आता मी आहे नॉर्वेमध्ये फ्लॅम या गावामध्ये. फायनली एकदम फास्ट हे फक्त पाण्याच्या प्रेशरवर फिरत आहे. तरी बहुतेक लहान मुलांची शाळा आहे. इकडची नदी बघा ना कशी वाहते ती. घोड्याची केस बघा ना कशी आहेत ती. तर इथे सेल लागला मस्त 500 रुपयात सेल लागलाय. स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मी आहे नॉर्वेमध्ये फ्लॅम या गावामध्ये. नॉर्वेतल्या फ्लॅम या गावामध्ये. तर गाव खूप प्रसिद्ध आहे नॉर्वेमध्ये, कारण पर्यटन स्थळ आहे. आणि इथली लोकसंख्या फक्त 250 ते 300 आहेत, पण सगळेच श्रीमंत आहेत. कारण नक्कीच एवढी कमी लोकसंख्या आणि पॉप्युलर आहे, तर नक्कीच श्रीमंत असणार. पण गाव पण बघा तुम्ही कसा दिसतोय. तर या गावात फक्त 250 माणसं आहेत आणि पर्यटक प्रत्येक वर्षी ऑलमोस्ट 4.5 लाख येतात. तर श्रीमंत असणारच नाही इकडची माणसं. तर आत्ता चाललो आहे आणि आता मी कामावर जाणार आहे. म्हणजे शिप आत्ता झाली आहे. आता मी कामावर जाणार आहे. सकाळ झाली आहे. लवकर उत्सुकता झाली आहे की बाहेर जायचं आहे. तर लवकर काम संपवून लवकर बाहेर जाणार आहे. लवकर व्लॉग बनवणार आणि तो तुम्हाला पाठवणार आहे. तर भेटूया. आता चाललो आहे मी कामावर. एकदम फास्टमध्ये रेडी झालं आहे. रेडी झालं मस्त एकदम आणि चाललं आहे. तर काय पण वेळ कमी आहे माझ्याकडे. लवकर शिफ्ट निघणार आहे. माझा ब्रेक पण संपणार आहे. तर जेवढं होईल तेवढं एक्सप्लोअर करणार आहे. ते जवळपास तर जास्त काही दिसत नाही, छोटासाच गाव आहे. पण वरती वॉटरफॉल वगैरे दिसत आहेत. प्रयत्न करेन तिकडे जायचा. बघू. जो तो व्हिडिओ काढला होता तो इथून काढला होता. इथे मी उभा होतो आणि हा पूर्ण असा नजारा आहे. हा दगड आहे आणि हा फक्त पाण्याच्या प्रेशरवर फिरतो. फक्त पाण्याच्या प्रेशरवर हा पूर्ण दगड आहे. इथे गावातली माणसं कमीच आहेत. म्हणजे 250 ते 300 माणसं आहेत. आणि पॅसेंजर म्हणजे इथे जे पिकनिकला येतात किंवा असं फिरायला येतात पर्यटक असतात, त्यांची संख्या ऑलमोस्ट 5 ते 6 हजार असते. मग कसं हे मॅनेज करत असतील. म्हणजे हे फक्त फिरतात पर्यटक, पण काही रेस्टॉरंटमधले रेस्टॉरंट्स आहेत तर ते पण फुल होतात. पण म्हणजे विचार करा 300 माणसं आहेत फक्त राहणारी इथे आणि एवढे डेली पर्यटक असतात ऑलमोस्ट 4-5 हजार. ट्रेन पण आहे. तुम्ही हा स्पॉट बघितलं तर चारही साईडने डोंगर आहेत, चारही बाजून डोंगर आहेत. एक मध्ये अशी दरी आली आहे, तिला खाडी बोलतात. तर खाडी आली आहे आणि खाडीतून शिप वगैरे येत असतात, बोट येत असतात. पण बाकी सर्व बाजूनी डोंगर आहे. तरी पण इथे ट्रेन आहे, रेल्वे आहे. आता ही रेल्वे कुठून जाते कुठे जाते काय माहिती नाही. एवढं सगळं मॅनेज करणं, एवढं सगळं छोट्याशा गावात आणणं, तिथे लोकसंख्या फक्त 250 आहे, असं खूप मोठं हे लागतं. त्यासाठी आपण इंडियामध्ये तर बघू शकतो किती काय लागतं. एखादा रस्ता बनवायचा असेल तर किती काय काय करावं लागतं. याला मोठ्या द्या त्याला त्याच्या वाटेला. आणि ट्रेन आणली आपल्या गावात. 250 लोकांच्या गावातले ट्रेन आणली. ह्या सायकल आहेत, ज्या पर्यटकांना सायकलवरून हा पूर्ण नजारा बघायचा आहे तर त्यांच्यासाठी सायकल पण उपलब्ध आहे. ते बघण्यासारखं आहे. ते फक्त निसर्गरम्य वातावरण. जास्त मराठी झालं आहे. तर इथला निसर्ग खरंच खूप चांगला आहे. आणि बाकी इथलं राहणीमान वगैरे लोकांचं ते पण त्यांच्या लेवलनुसार आहे. पण निसर्ग अप्रतिम खूप सुंदर आहे. बघायला खूप मजा येते. एन्जॉय करतोय मी. इथे हा वॉटरफॉल आहे, खूप सुंदर आहे. मला जायचं होतं पण खूप लांब दिसतंय ते आणि कुठून जायचं काय माहिती नाही, त्यामुळे नाही जात आहे मी. इकडे येण्याआधी मी असा विचार करत होतो की मी एका बर्फाच्छादित प्रदेशात जातो आहे. म्हणजे इकडे बर्फ आहे तर बर्फाच्छादित प्रदेशात जातो आहे. तर थंडी खूप असेल असं वाटलं होतं. तर त्यासाठी मी
स्वेटर वगैरे सगळं घेतलं होतं युरोपमध्येच. पण असं काही नाही आहे ॲक्च्युली, युरोपमध्ये जास्त थंडी आहे, पण इथे बर्फ आहे डोंगरांवरती. हे बघा, डोंगरावर बर्फ आहे, पण ह्या साईडला टेम्परेचर नॉर्मल आहे. जर तुम्ही बर्फाच्या जवळ गेलात एकदम तरच तुम्हाला तो गारवा जाणवेल. पण असं थोडंसं खालच्या भागात आलात तर एकदम नॉर्मल टेम्परेचर असतं, तर काय वाटत नाही. त्यामुळे मी टी शर्ट घातलं आहे. पण हा चांगला माझ्यासाठी एक चांगला एक्सपिरियन्स आहे. काश्मीरला सध्या तुम्ही गेलात तर असंच असेल, बहुतेक असंच असेल. इकडची घरं बघू शकता, एकदम फिल्मी वातावरण आहे. म्हणजे जसं मूवीमध्ये आपण एकदम गाणी वगैरे लागतात तर अशा ठिकाणी यांची शूटिंग चालू असते, तर सेम एकदम तशी वाईब येते की एकदम त्या स्पॉटला आहे, तशा स्पॉटला आहे मी. खूप बोललो की बर्फवरती डोंगरावर आहे आणि खाली एकदम नॉर्मल टेम्परेचर आहे. तर त्या बर्फाचं वितळणारं पाणी हे नदीतून येतं आहे, त्याची जी नदी बनली आहे. तर वर्षाचे 12ही महिने ही नदी वाहत असतात, इकडच्या सर्व नद्या वाहत असतात. या नद्यांच्या बाजूला उभं राहिलात तर तुम्हाला तो गारवा जाणवेल. म्हणजे खरंच थंड आहे, म्हणजे थंड पाणी आहे, पूर्ण बर्फाचं वितळणारं पाणी थंडच असणार, तर तो गारवा जाणवतो आहे. नदीच्या थोडं बाजूला गेलात तर तो गारवा म्हणजे असं एकदम नॉर्मल टेम्परेचर होते. खूप चांगला अनुभव आहे, खूप मजा येते इकडे. तर ट्रेन बघू शकता इकडची कशी आहे. ये लवकर. त्या ट्रेनमध्ये काही जण ओळखीचे पण होते, तर हात दाखवत होते. तर बहुतेक ते फिरायला गेले होते, त्यांचा पूर्ण दिवस ऑफ असतं तर, आणि नाईट शिफ्ट असते तर ते जातात असं. पण मी पण चौकशी केली याच्याबद्दल, तर अशी टीप लागली की एका तासाने ट्रेन आहेत आणि त्यातून कधी लेट झाले तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे नाही गेलो आहे, असंच चालत फिरतो आहे. हे बघा क्रिसमस ट्री, रिअलमध्ये मी आज बघतोय पहिल्यांदा एवढा मोठावाला क्रिसमस ट्री. खूप चांगला व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. आजी काम करतात तिथे. हॅलो. तर ही बहुतेक लहान मुलांची शाळा आहे, जे ज्युनियर KG किंवा व्हिडिओ. तर इथे व्हिडिओ अलाउड नाही आहे. ओ, ते मुलं पण मला बोलत आहे नो फोटो यार. म्हणजे एवढी छोटी मुलं आहेत, त्यांना पण कळतं की ते मला सांगतायत की नो फोटो नो. आजोबा गवत कापतायत मशीनने. इकडची नदी बघा कशी वाहते, ती एक आश्चर्यच आहे ना. काही आश्चर्य नाही आहे, नदी सारखीच वाहते. फक्त इथे खूप थंड पाणी आहे नदीमध्ये, कारण हे बर्फाचं पाणी आहे. तर खूप म्हणजे खूप, तुम्ही 2 मिनटाच्या वरती याच्यामध्ये राहू शकणार नाही नक्कीच. आणि अशा नद्यांमध्ये मिळतो इकडचा फेमस, म्हणजे वर्ल्ड फेमस फिश, सॅल्मन फिश इकडे खूप म्हणजे जगप्रसिद्ध आहे. सॅल्मन फिश खूप महागड आहे, तो अशाच नद्यांमध्ये मिळतो, एवढ्या थंड पाण्यामध्ये होतो. तर नॉर्वेला जगप्रसिद्ध म्हणजे इकडचा मासेमारी, सॅल्मन फिश हे जगप्रसिद्ध आहे. तर मोठमोठ्या हॉस्टेलमध्ये फक्त सर्व होतं, कारण खूप महागड आहे, खूप म्हणजे खूप महागड आहे. आणि तो अशा थंड पाण्यामध्येच होतो, तर अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर आहे तिकडे. तर त्यामध्येच सॅल्मन फिश बघायला मिळते. तर इकडून पूर्ण जगात इम्पोर्ट होते ती, आणि इकडून इम्पोर्ट झालेली फिश खूप महाग असते, खूप महाग. तर हा नजारा तुम्ही बघू शकता. ही आमची शिप आहे, कॉस्टा ड्यामा, तिथे थांबली आहे आणि ही खाडीतून आली आहे.
आणि खाडी इथे संपते आणि खाडीच्या आजूबाजूला असं गाव गाव आहे. आणि मी त्या साईडला गेलो होतो तर तिकडे थोडं गाव आहे, ती शाळा वगैरे तुम्हाला दाखवली ती त्या साईडला, या डोंगराच्या त्या साईडला. हा असा नजारा आहे, खूप सुंदर आहे. घोड्याची केस बघा ना कशी आहेत ती डोक्यावर, खूप छान. 1340मध्ये या गावाला जगाच्या नकाशावर मेन्शन केलं गेलं. त्यानंतर 1940मध्ये इथे ट्रेन चालू झाली आणि 1960मध्ये इथे क्रूज शिप यायला चालू झाल्या, म्हणजे हे जे बोट वगैरे यायला चालू झालं. निसर्ग बघा ना किती सगळं दिलंय, सगळं. इवन इथली रस्त्याच्या बाजूला आलेली गवतं पण बघा किती सुंदर दिसतात. म्हणजेच तेवढंच या जागेला अजून सुंदर करण्याचं काम ह्यांनी केलंय. आपल्या लोकांनी पण इनोव्हेशन असं केलं की जे की निसर्गाला हानिकारक नसेल, म्हणजे निसर्गाला पकडूनच त्यांनी इनोव्हेशन केलं नवीन पर्यटकांसाठी असं वाट वगैरे केलं. तर सगळं म्हणजे इकडचा निसर्ग असा आहे याचं थोडंसं कारण म्हणजे त्यांचं काय बोलतात त्याला क्रेडिट ह्या गाववाल्यांना सुद्धा जाते. खूप चांगलं काम केलं आहे. तुम्ही हे पोर्ट पण बघू शकता, म्हणजे इकडच्या लोकांनी कसं बनवलं आहे, निसर्गाला काही हानी न पोचवता. एवढी मोठी शिप इथे पोचवते, म्हणजे खाडी आहे तर खाडीवर पोर्ट बनवलं आहे, खूप सुंदर दिसतं आहे. तर इकडे 500 क्रोनोचा सेल लागला आहे. इकडची करन्सी आहे क्रोनो. तर या 500 क्रोनो म्हणजे इंडियामध्ये ऑलमोस्ट 3000 ते 3500 होतात. तर 3 ते 3500 सेल इंडियामध्ये 200 रुपये 500 रुपये याला सेल बोलत आहेत. चला इकडचं एक शॉपिंग सेंटर बघूया कसं आहे. इकडचे म्हणजे गरम स्वेटर आहेत ना, आता इकडचे गरम स्वेटर खूप चांगले असतात, किंवा म्हणजे जेवढं पण थंडीचं जे असेल सगळं चांगलं असतं. थोडक्यात मी दाखवायचा प्रयत्न करेन, व्हिडिओ खूप मोठी होते. खूप गर्दी आहे कारण हे दगडामध्ये प्राणी वगैरे काढले. खूप जास्त करून तुम्हाला थंडीचेच कपडे दिसतील, खूप छान आहेत आणि तेवढेच महाग आहे, कारण नॉर्वे कंट्रीज खूप महाग आहेत, खूप म्हणजे खूप. युरोपियन आणि USA या सगळ्यांपेक्षाच नॉर्वे खूप महाग आहे, कारण इकडे म्हणजे असं जगाच्या एका कोपऱ्यात आहे आणि याचे इम्पोर्ट एक्सपोर्ट टॅक्सेस म्हणजे चार्जेस खूप आहेत, तर त्यामुळे इकडे खूप महाग आहे सगळंच. समुद्राचं आणि यांचं कनेक्शन खूप म्हणजे इकडच्या रहिवाशांचं कनेक्शन खूप खास आहे, कारण त्यांच्यावर सगळं समुद्रावर यांचं सगळं घर चालत असतं. तर यांचा इतिहास पण तसाच आहे, आपला जसा महाराजांचा इतिहास आहे तसंच यांचं पण इकडे हे लोकी फ्रेया टीन, म्हणजे मला यांचा इतिहास नाही माहिती पण हाच त्यांचा इतिहास आहे. इकडच्या देशांचा पूर्ण समुद्राच्या रिलेटेड आहे. तर बघू शकता खूप महाग आहे. आपण क्रिकेट खेळतो तसं इकडे फुटबॉल खेळतात हे लोक. क्रिकेट इकडच्या बहुतेक लोकांना माहिती नाही, मी विचारलं इकडे राहणारे सुद्धा. तर इकडे थोडा छोटासा एक असा बीच बनवला आहे आणि आमची शिप आहे इथे. क्लास म्हणजे खतरनाकच. हा उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यात बघा कसं एकदम हिरवगार. नक्कीच वर्षाचे 12 महिने पूर्ण हिरवगारच असणार एकदम बघायला. आणि पावसातून कसं असेल हे बघायला पण मजा येईल. इथून जाऊसं नाही वाटत आहे, पण वेळ संपत आली आहे तर जावं लागणार आहे.
आणि ऑलमोस्ट आम्हाला उशीर होणार असं वाटतंय मला. तर आता आम्ही निघतोय, बघूया किती वाजेपर्यंत पोचायला होतं ते, उशीर होतो का. तर फायनली पोचलो आहे. खूप वेळ झालं, उशीर झाला आहे, 20 ते 25 मिनटं कामावर जायचं आहे. आणि पण ब्लॉग बनवायला खूप मजा आली. खूप चांगला गाव होता, खूप चांगली माहिती मिळाली मला गावाबद्दल. तुम्हाला पण ती शेअर करेन मी, म्हणजे ते व्हिडिओमध्ये कळेलच. आणि ब्लॉग कसा वाटला, हा नॉर्वेमधला फ्लॅम हा गाव कसा वाटला ते मला सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मला काही नवीन गोष्टी सुचवा त्यातून. आणि सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे लगेच तुम्हाला नवीन व्हिडिओचं अपडेट पण येईल, लगेच नोटिफिकेशन येईल. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. असेच मी खूप व्लॉग बनवणार आहे. तर तोपर्यंत थँक्यू.